नमस्कार मित्रांनो, मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज पुन्हा एकदा नव्याने मी एक व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि खूप छान आणि सुंदर पद्धतीने आजचा व्हिडिओ मी तुमच्या समोर मांडत आहे की बघा, माणसाला जगणं हे खूप सोपं आहे, पण ते जगण्यासाठी माणसाला काही ना काहीतरी लागतंच ना। की नुसतं असं नाही की आपल्याला जगायचं म्हणून आपण जगतो, तर त्याच्यासाठी आपल्याला खाणं पिणं राहणं म्हणजेच अन्न वस्त्र निवारा, तर ह्या सगळ्या गोष्टीची गरज असते। मग जर आपल्याकडे त्याच नसतील किंवा त्याची कुठेतरी कमी असेल, तर मग सांगा बरं, आपल्याला आयुष्यात आधा अधुरा असल्यासारखी वाटतं की नाही। मग त्याच्यासाठीच मित्रांनो, जर तुम्हाला आपल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन स्वतःचं मार्केटिंग करून किंवा जे काय आपले कोर्सेस आहे ते कोर्सेस करून स्वतःचा बिझनेस कसा प्रमोट करायचा, लोकांपर्यंत कसं घेऊन जायचं आणि कमी वेळेमध्ये कमी भांडवलामध्ये जास्त पैसा कसा कमवायचा, तर ह्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, कळल्या पाहिजे माणसाला। ज्या वेळेस आपल्याला स्वतः काय करतो आणि काय केल्यावरती काय होईल आणि कशामुळे आपला फायदा होईल, की हा विचार करत नाही बसायचं की आम्ही शिकलो नाही म्हणून मग काय होईल, किंवा आम्ही शिकायला पाहिजे होतं, की आता भूतकाळात जाऊन काही उपयोग होणार आहे का। त्या भूतकाळात जाण्यापेक्षा आपण भविष्य काळाकडे वळलं पाहिजे। ज्या वेळेस आपण भविष्य काळाकडे वळतो त्यावेळेस आपल्याला खरा फायदा हा कळतो आणि मग आपण नेमकं कुठे वेळ वायाला घालवायचा कुठे नाही वेळ वायाला घालवायचा ना, हे आपल्याला समजतं आणि ह्याच गोष्टी आपल्याला जीवनामध्ये गरजेच्या आहे। जर तुम्हाला आपला वेळ आणि आपलं जगणं कळलं ना, तर तुम्हाला पुढं कुठेही आयुष्यात काहीही कमी पडणार नाही। अगदी पैसा अडका जे काय आपल्याला म्हणायचं आहे ना, अन्न वस्त्र निवारा, ह्या सगळ्या गोष्टी माणसाला अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने त्या आयुष्यात मिळतील। पण मित्रांनो, ते मिळवण्यासाठी आपल्याला मेहनत तर करावीच लागेल ना। ते असं नाही ना की देवा मला सगळं काही एका जागेवरती दे, म्हणजे आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, दे हरी पलंगावरती, म्हणून काय आपण पलंगावरती बसलो म्हणजे देव काय आपल्याला तिकडे आणून देणार आहे का, नाही ना। त्याच्यासाठी आपल्याला मेहनतच करावी लागते। मग मेहनत करण्यासाठी कुठेतरी आपल्याला मार्केटमध्ये जाण्यासाठी किंवा स्वतःचा फायदा करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे आणि ह्याच जर आपण करत असेल तर आपल्याला नक्कीच सोशल मीडियामध्ये किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये त्याचा फायदा हा होणार आणि तो फायदा आपल्याला करून घेता आला पाहिजे आणि तो केलाच पाहिजे। तर मित्रांनो बघा, तुम्ही असं विचार करू नका की मी कित्येक महिलांना सांगते, मी कालचे जे लाईव्ह सेक्शन होतं त्या लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला हेच सांगितलेलं आहे की जर तुम्हाला मार्केटमध्ये यायचं असेल किंवा काहीतरी करायचं असेल, स्वतःचा बिझनेस करायचा असेल, प्रमोट करायचं असेल किंवा स्वतःला कुठेतरी सिद्ध करायचं असेल, एक ब्रँड बनवायचा असेल, तर तुम्हाला डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती यावंच लागणार आणि डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवरती येऊन स्वतःचा बिझनेस प्रमोट केलाच पाहिजे, स्वतःचं मार्केटिंग स्वतःही केलंच पाहिजे। जोपर्यंत तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्याच जागेवरती असणार। मग मित्रांनो, त्याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे, आपण स्वतःला वेळ हा दिलाच पाहिजे। जर तुम्ही स्वतःला वेळ देत नसाल तर मग तिथं आपलं जगणं आणि आयुष्य हे खोटंच आहे। आपण माणूस हा जन्माला आला कशाला, फक्त प्रॉपर्टी कमवण्यासाठी का, कुठल्या पिढीला आपल्याला नेमकं कमवून ठेवायचंय, जी पिढी आपल्याला भविष्यात कधी जी आता सपोज आपली मुलं आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी आपल्याला जेवढं करता येईल तेवढं तर आपण करतच आहोत, तुम्ही काय आणि मी काय, सगळ्यांची रीत एकच आहे। पण त्याच्या पुढच्या पिढीला आपल्याला करायची काही गरज नाही आहे। एवढ्या 10 पिढ्या बसून खातील एवढ्यासाठी आपल्याला एवढी मेहनत करायची गरज नाही। कारण का, की काय ते त्यांना काय आठवून राहणार आहे, की ते काय काय म्हणून आपल्याला विचारणार आहे, त्यांना गरज काय पडली। तर मित्रांनो, असं प्रत्येकाचे विचार असतात वेगवेगळे, ज्याची त्याची मनस्थिती असते, पण ज्याच्याकडे आहे तो कमवतोच आहे 10 पिढ्या बसून खाण्यासाठी, पण आपल्याकडे ते काहीच नाही आहे ना। मग आपल्याला एवढे 10 पिढ्यांचा विचार नाही करायचा, आपल्याला फक्त आपल्या पिढीचा, आपल्या मुलांचाच विचार करायचा आहे। कारण एवढी आपली ऐपत नाही की आपण 10 पिढ्यांसारखं एवढं कमवून ठेवू। तर मित्रांनो बघा,
सांगायचा उद्देश एवढाच की आपण जे काय असेल चालू परिस्थितीला तोंड देता आलंच पाहिजे, चालू परिस्थितीला तोंड देणंही शिकलं पाहिजे. आणि ह्या चालू परिस्थितीमध्ये, या चालू घडामोडींमध्ये आपण पुढे गेलं पाहिजे. जर आपण ते करत असेल आणि आपण जर स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचा, प्रूव्ह करण्याचा आपण जर प्रयत्न करत असेल ना, तर मग आपण भविष्यात नक्कीच काहीतरी जिंकू. त्याच्यासाठी आपल्याला जग जिंकायला वेळ लागणार नाही. पण मग त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे, आता मी वेळोवेळी सांगते. आता माझं तर लाईव्ह सेशन कालपासून चालूच झालेलं आहे. काल पण 1 तास मी घेतलं, खूप छान रिस्पॉन्स होता, खूप जणांनी बघितलं. आणि आजही प्रत्येकाने बघावं आणि इथून पुढं रेग्युलर प्रत्येकाने बघावं. त्याच्यामध्ये ग्राफिक डिझायनिंगसाठी जे तुम्ही बाहेर पैसे देऊन शिकताय ना, तेच ग्राफिक तुम्ही तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती अतिशय सोप्या आणि सुंदर पद्धतीने ते शिकू शकता. मग आपल्याला कुठेही पैसे द्यायची गरज नाही. आपण जर स्वतः काहीतरी शिकत असेल, स्वतःचं मार्केटिंग स्वतः करत असेल आणि स्वतःला कुठंतरी प्रमोट करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते आपला हक्क आहे, तो आपण केलाच पाहिजे. मग आपल्याला आपली जिद्द लढवायची आहे, आपल्याला कुठंतरी आपल्याला स्वावलंबी बनायचं आहे. तर त्या स्वावलंबी बनण्यासाठी आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मवरती येणं गरजेचं आहे. हा प्लॅटफॉर्म म्हणजे नेमका कोणता? म्हणजे तोच डिजिटल मीडिया, सोशल मीडिया. आजकाल सोशल मीडियाशिवाय होतच काय मला सांगा? जशी आपल्याला जेवणाची गरज आहे तशी आपल्याला सोशल मीडियाची गरज झालेली आहे. जर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत जात असाल, स्वतःचं मार्केटिंग सिद्ध करत असाल, स्वतः काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हाला देव नक्कीच साथ देईल. पण तुम्ही फक्त घरामध्येच, आपण घरातून वाहून पब्लिसिटी करतोय, 10,000च्या 20,000च्या 30,000च्या पॅम्पलेट बनवल्या, त्या पॅम्पलेट एरियामध्ये वाटल्या, पण त्या गेल्या कुठं? घरी गेल्यावरती त्या कुठं जातात मला सांगा बरं? कचऱ्याच्या डब्यात. साधं सिंपल गणित आहे की नाही? हे तर सगळ्यांनाच माहिती. मग मला सांगा, त्या कचऱ्याच्या डब्यात आपल्या बिझनेसचे जे पॅम्पलेट आहे ते कचऱ्याच्या डब्यात जाणे इतपत आपण बिझनेस खालच्या लेवलचा करत आहोत का? मला सांगा, तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा. कारण बघा, आपला बिझनेस आहे. मला तर कुठे फोटो जरी एखाद्या बॅनरवरती लावायचं म्हटलं ना, तरी मी देत नाही. कशाला उगाच तिकडं धूळ खात बसायचं त्या फोटोवरती? इकडे लाली पावडर लावायची, मेकअप लावायचं आणि तिकडे धूळ खायची. हे कोणी सांगितलं एवढा उद्योग करायला? त्याच्यापेक्षा तुम्ही ते पॅम्पलेट आपल्या बिझनेसच्या तुम्ही बनवताय आणि आपल्या बिझनेसच्या पॅम्पलेट बनवून तुम्ही त्या घरोघरी वाटताय. आणि घरोघरी वाटल्याच्या नंतर कित्येक लोक वाचतात आहे? 100मधली कमीत कमी 1 ते 2% तुमची पॅम्पलेट पाहत आहे. आणि ते इतर ज्या पॅम्पलेट आहे ना, त्या सगळ्या कचऱ्याच्या डब्यात जात आहे. म्हणजे आपण खालच्या लेवलला काम करतो, आपल्याला कुठलाही व्हॅल्यू नाही, आपल्या बिझनेसला भाव नाही, काहीच नाही. आणि बाकीचं काय जे काय रिस्पॉन्स आता विषय सोडून द्या. आणि तेच मित्रांनो, जर आपण सोशल मीडियावरती केलं, तर सोशल मीडियावरती ती पॅम्पलेट कोणत्या कचऱ्यात जाईल? तुम्हाला बघायची तर बघा, नाही तर नका बघू. आम्ही स्पॉन्सर केलेले ॲडव्हर्टाईज आहे. तुम्ही 4 जण नाही येणार, 10 जण नाही येणार, पण तिथून पुढची जी लोक आहेत ती आमच्याकडे येणार, आमच्याकडे बिझनेस वाढवणार आणि ते आम्ही मार्केटमध्ये घेऊन जाणार. म्हणजे तिथं झाला आपला बिझनेस. तिथं कचऱ्याचा, पॅम्पलेटचा विषय येतो कुठं? आपण आपला बॅनर बनवला, आपल्या व्हिडिओचा एक व्हिडिओ बनवला बिझनेसचा, आणि तो कुठेतरी आपण जे काय आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन गेलो, तर तिथे झाला आपला बिझनेस, तिथं झालं आपलं मार्केटिंग. मग मित्रांनो, ह्याच पद्धतीने आपल्याला मार्केटिंग करायचे. आपल्या खालच्या लेवलला बिझनेस नाही करायचा. आपल्या बिझनेसच्या पॅम्पलेट कचऱ्यात बघून ते आपल्याला खूप दुःख होतं आणि नाहीच करायचं ते. आपण आपल्या पॅम्पलेट, आपल्या बिझनेसचं नाव, गाव, मोबाईल नंबर हा कचऱ्यात जाऊन द्यायचा नाही. आपल्याला ते वाचवायचंय, आपल्याला कुठेतरी काहीतरी करायचंय मित्रांनो. पहा, लक्षात ठेवा, जरी माझं बोलणं कडू असेल तर ते जर तुम्ही समजून घेतलं तर ते नक्कीच गोड होईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, आणि हो, एक महत्त्वाचं तर सांगायचं राहूनच गेलं की हो,
तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब, गुगल, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग सगळे कोर्सेस आपल्याकडे शिकवले जातात. आणि तेच कोर्स जर तुम्हाला शिकायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये वेबसाईट लिंक दिलेली आहे. तुम्ही नक्कीच आपले कोर्स जॉईनिंग करू शकता आणि स्वतःला कुठेतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न करू शकता. तर मित्रांनो बघा, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.